नमस्कार सर्वांना। तर मी आज केरळमध्ये कसं सांबर बनवते ते तसं मस्तपैकी आज मी सांबर बनवणार आहे। तर त्यासाठी बघा मी भाजीपाला असा सांबरमध्ये जेवढा घालते ते तेवढा सांबर भाजीपाला सगळा शिजवून घेतला आहे। तर त्यासाठी मी ही घेवडीची शेंग आहे, परत ही शेवग्याची शेंग, गाजर आहे ते, परत भोपळा घेतलाय, पिकलेला भोपळा, आणि तुम्हाला सांगते कांदा एक बारीक चिरून घेतलाय, मस्तपैकी कोथिंबीर ह्याच्यात मिक्स केली आहे झटकीपट, आणि एक कुकरची शिट्टी देऊन ही भाजीपाला सगळा मी शिजवून घेतलाय। एक टोमॅटो टाकलाय, भेंडी एक चिरून टाकलेले, आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं सांबर मी आता केलेलं आहे। तर हे सगळं आता मी शिजवून घेतलंय। तर आता इकडे मी कढई तापवायला ठेवली आहे। तर तेल पण चांगलं आपलं तापलं आहे। तर त्यासाठी मी इकडे चिंचेचं पाणी घेतलेलं आहे, पिकलेली मिरची फोडणीसाठी मस्तपैकी, आणि लसूण असा ठेचून घेतला आहे। तर इथे मी सांबर मसाला पुडी, धनिया पावडर आणि थोडीशी लाल तिखट घेतलेले मस्तपैकी। तर आता मी फोडणी देणार आहे, त्यासाठी मोहरी आणि मेथी टाकून घेते। जसा केरळमध्ये सांबर बनवते तसंच आता मी सांबर बनवणार आहे। तर इथे मी तुरीची डाळ घेतलेली आहे, कुकरला 2-3 शिट्ट्या करून घेतलेल्या। तर ती पण आता मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली आहे। तुरीची डाळ ही गार करून नंतर मिक्सरला मी बारीक करून घेतलेले आहे। तर आता मी इथे आता फोडणीसाठी आता छान असं आता मोहरी टाकून घेते। मोहरी चांगली तडतडली की मेथ्या टाकून घेते। तर मला पाहिजे तेवढ्याच आता मी सांबर मला करायचं आहे त्या अंदाजानुसारच मी मेथ्या टाकले त्या। तर मेथी आणि मोहरी चांगली तडतडली की मिरच्या टाकते आता। तर मस्तपैकी आता लसणाचा ठेचा टाकून घेते। तर आता ही सगळा मसाला टाकून घेते आता, चांगला मसाला भाजून घेते आता। झटकीपट होऊन जातं सांबर आणि सोपं पण असतं। तर आता चिंचेचं पाणी आता मला टाकून घ्यायचं आहे। चिंचेचं पाणी टाकलं की हे पण आता मी मिक्सरला बारीक करून घेतलेली डाळ आहे ती पण टाकते आता। छान अशी थोडीशी आता मला हळद टाकायची आहे। तर हळद आता टाकून घेते। कलर येण्यासाठी आता थोडीशीच हळद टाकलेली आहे। तर आता ही 2 मिनिटं आता असंच आता तेल सुटेपर्यंत शिजवून घेते। तर आता मला कढीपत्ता पण टाकायचा होता, कोथिंबीर जास्त असल्यामुळे मी कढीपत्ता टाकल्याने थोडा टाकून घेते आता कढीपत्ता। तर आता चांगली उकळी पण फुटली आहे। तर आता हे चिंचेचं पाणी आता ओतून घेते आता। तर ती पण आता शिजवून देते 2 मिनिटं आता, मिक्स करून घेते मस्तपैकी झटकीपट सांबर। तर आता सगळा भाजीपाला आता टाकून घेते आता मस्तपैकी आता। तर आता मला टाकायचं आहे मीठ टाकून घेतलं, आणि हे सांबर पण आता सगळं टाकून घेते आता। तर मी आज कढईमध्ये सांबर बनवलेलं आहे। इकडे केरळमध्ये मातीच्या भांड्यात सांबर बनवते ती, ह्या मातीच्या भांड्यात मस्तपैकी। तर खूप छान अशी उकळी फुटली। तर आता मी आधी पण कोथिंबीर घातलेली होती, तर आता थोडीशी आता कोथिंबीर टाकते आता। मस्तपैकी आता सांबर झाले, आणि सांबर बरोबर इकडे भात पण शिजवून घेतला आहे। तर तुम्हाला मोठा भात आता मी दाखवते। सांबर आणि मोठा भात इकडे खूप प्रसिद्ध आहे। तर आता 5 मिनिटं होऊन गेले, ती चांगलं आता उकळी पण फुटल्या सांबरला मस्तपैकी। तर आता इकडे भात पण आता बघा मस्तपैकी मोठा भात आहे। तर भात आणि सांबर, तर भात किती मोठा आहे बघा, एवढा खूप छान आणि टेस्टी लागते।
चला तर मग बाय, भेटू असंच पुढच्या रेसिपीमध्ये. आवडल्यास लाईक करा. मस्त छान छान अशा केरळमधल्या रेसिपी दाखवत जाईन. खूप छान अशा रेसिपी असते त्या, मस्त टेस्टी. तर सांबारमध्ये चिंचेचं पाणी घातल्यामुळे खूप छान लागते आणि खायला पण चव येते मस्तच. कढीपत्ता ही कोथिंबीर जास्त मी बऱ्यापैकी भरपूर टाकलेला आहे. आणि भाज्या पण सगळ्या अशा आपल्याजवळ असते त्या, तेवढ्या सगळ्या भाज्या मी ह्याच्यात कुकरला शिजवून घेतल्या होत्या. चला तर मग बाय, भेटू असंच पुढच्या व्हिडिओमध्ये.